नमस्कार. अनेक जण जिमला जातात, खूप मेहनत घेतात, पण हवा तसा निकाल मिळत नाही. ताकद आणि स्नायू वाढवण्याचं एखादं सिक्रेट आहे का? हो आहे. आणि आज आपण अशाच एका वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेल्या रहस्याबद्दल बोलणार आहोत. ते म्हणजे क्रिएटिन. वर्कआउट करताना असं होतं का की अजून थोडी ताकद हवी होती? तो शेवटचा एक रॅप मारताना जीव अक्षरशः मेटाकुटीला येतो? जर याचं उत्तर हो असेल तर जरा थांबा, कारण या समस्येचं उत्तर बाहेर कुठे नाही तर आपल्याच शरीरात दडलेलं आहे. तर मग आपल्या मसल्समध्ये म्हणजे स्नायूंच्या आत नक्की असं काय घडतं? त्यांची ताकद वाढवण्याचं रहस्य तरी काय आहे? चला तेच शोधूया. या सगळ्या प्रश्नांचं उत्तर खरं तर एकाच शब्दात आहे: क्रिएटिन. पण हे क्रिएटिन नक्की आहे तरी काय? आणि याला नैसर्गिक बूस्टर असं का बरं म्हणतात? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर क्रिएटिन हे एक नैसर्गिक कंपाऊंड आहे. म्हणजे आपलं शरीर ते स्वतःच तयार करतं. आणि हो, आपल्याला ते मांस माशांसारख्या पदार्थांमधूनही मिळतं. याचं सगळ्यात महत्त्वाचं काम काय आहे तर स्नायूंमध्ये ऊर्जा निर्माण करायला मदत करणं. ही ऊर्जा म्हणजे ATP, आणि याच ऊर्जेमुळे आपण हालचाल करू शकतो. याला असं समजा की हे आपल्या मसल्ससाठी एक प्रकारचं हाय ऑक्टेन फ्युअल आहे. म्हणजे कसं, जेव्हा आपल्याला वजन उचलायचंय किंवा जोरात पळायचंय, तेव्हा अचानक ऊर्जेचा जो स्फोट लागतो ना, तो पुरवण्याचं काम हे क्रिएटिन करतं. अच्छा, म्हणजे हे काम कसं करतं हे तर आता आपल्या लक्षात आलं. पण पुढचा प्रश्न असा आहे की याचा वापर केल्याने नेमके काय फायदे होतात? म्हणजे खरंच काही फरक पडतो का? ह्याच्या फायद्यांना पॉवर अप म्हणणं मला वाटतं अगदी योग्य ठरेल. कारण क्रिएटिन आपली शारीरिक क्षमता खरोखरच एका वेगळ्याच लेव्हलवर घेऊन जातं. याचे फायदे खरंच जबरदस्त आहेत. बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली ताकद आणि पॉवर वाढते. म्हणजे वर्कआउटमध्ये जास्त वजन उचलता येतं, जास्त रॅप्स मारता येतात. दुसरं म्हणजे हे मसल्सच्या वाढीसाठी म्हणजे मसल ग्रोथसाठी मदत करतं. इतकंच नाही तर व्यायामानंतर जो थकवा येतो ना, तो कमी करून रिकव्हरी फास्ट होते. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट, काही स्टडीज असंही सांगतात की याचा फायदा आपल्या ब्रेन फंक्शनला म्हणजे मेंदूच्या कार्यक्षमतेलाही होऊ शकतो. कमाल आहे ना? पण थांबा, हे सगळे फायदे मिळवायचे असतील तर त्याचा वापर योग्य पद्धतीने करणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे, नाही का? तर मग याची योग्य पद्धत नेमकी आहे तरी काय? साधारणपणे याचे 2 टप्पे मानले जातात. पहिला असतो लोडिंग फेज. यात काय करायचं तर सुरुवातीचे 5 ते 7 दिवस दररोज 20 ग्रॅम क्रिएटिन घ्यायचं. हे 20 ग्रॅम एकदम नाही तर 5-5 ग्रॅम करून दिवसातून 4 वेळा. एकदा हा लोडिंग फेज पूर्ण झाला की मग येतो मेंटेनन्स फेज. यात मसल्समधली क्रिएटिनची पातळी टिकून ठेवण्यासाठी रोज फक्त 3 ते 5 ग्रॅम घेणं पुरेसं असतं. आणि हो, एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे भरपूर पाणी पिणं. हे खूप खूप गरजेचं आहे. कारण काय होतं की क्रिएटिन स्नायूंमध्ये पाणी खेचतं. त्यामुळे शरीराला हायड्रेटेड ठेवणं हे फक्त फायद्यासाठीच नाही तर सुरक्षितेसाठीही अत्यंत आवश्यक आहे. हे विसरून चालणार नाही. ठीक आहे, फायदे कळले, ते कसं घ्यायचं हेही कळलं. पण आता एक स्वाभाविक प्रश्न मनात येतो की याचा वापर करताना काही काळजी घ्यायची गरज आहे का? किंवा याचे काही साईड इफेक्ट्स आहेत का जे आपल्याला माहीत असायलाच हवेत? चला आता याच महत्त्वाच्या गोष्टींबद्दल बोलूया. कारण कोणताही सप्लिमेंट घेताना त्याची पूर्ण माहिती असणं खूप गरजेचं आहे. तेव्हाच त्याचा वापर आपण स्मार्टली आणि जबाबदारीने करू शकतो. काही गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवायला हव्यात. एक म्हणजे सुरुवातीला पाण्यामुळे वजन थोडं वाढलेलं दिसू शकतं, पण घाबरण्याचं कारण नाही. ही वाढ तात्पुरती असते कारण मसल्समध्ये पाणी साठतं. दुसरी आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट, ज्यांना किडनीचा काही त्रास आहे त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय क्रिएटिन अजिबात घेऊ नये. आणि तिसरी गोष्ट जी मी पुन्हा सांगतोय, पुरेसं पाणी नक्की प्या, नाहीतर डिहायड्रेशनचा धोका निर्माण होऊ शकतो. तर मग एक गोष्ट स्पष्ट आहे, विज्ञान सांगतं की क्रिएटिन खरंच काम करतं. पण सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की आपल्या फिटनेसच्या प्रवासात हे कुठे आणि कसं बसतं. प्रत्येकाची ध्येय वेगळी असतात, पण योग्य माहिती आणि योग्य वापरच आपल्याला पुढे घेऊन जाईल. म्हणून विचार करा आणि स्मार्ट ट्रेनिंग करा.